परिवारात राबणारा भोले बळी राजा, सांगतोय झटणारा कामगार माझा, माय बहिणीची आली काळजाची हाक, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केलाय राजा पक्का, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केलाय राजा पक्का. श्वास वाहतो रात एक राष्ट्रवादी, ध्यास हाच अंतरात एक राष्ट्रवादी, या इमान राखूया बंधनास. आज शिवस्वराज्य यात्रा या आपल्या येवले शहरामध्ये दाखल झालेली आहे आणि तिथं नेतृत्व करणारे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील, त्याचप्रमाणे डॉक्टर खासदार अमोलजी कोल्हे साहेब, आपले सर्वांचे लाडके खासदार भास्करराव भद्रेकर, त्याचप्रमाणे रोहिणीताई खडसे, महबूबभाई युवकचे अध्यक्ष आणि इतर सर्व जिल्ह्यातनं राज्यातनं आलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी, माननीय शरदरावजी पवार साहेब यांनी त्या काळात ऐकला आणि येवल्याला एक नेतृत्व म्हणून आम्ही केलेली मागणी ती काळात साहेबांनी मान्य करत या ठिकाणी 20 वर्ष या येवल्याच्या जनतेने ज्यांना संधी दिलेली होती ते प्रतिनिधी या येवल्याचे आमदार साहेबांना मी जाऊन येतो, अजित पवार काय करतो विचारतो, परंतु जे गेले ते तिकडेच गेले आणि त्याची खंत स्वतः पवार साहेबांनी येवल्याच्या मी घेतलेल्या पहिल्या सभेमध्ये व्यक्त करत त्या ठिकाणी सांगितलं होतं का मी या येवल्याच्या जनतेची माझा निर्णय कसं चुकत नाही, परंतु चुकला म्हणून माफी मागतो, बदलण्याची ताकद देखील या येवल्याच्या लासलगावच्या जनतेमध्ये आहे आणि ते निश्चितपणे या ठिकाणी घडणार आहे. राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केलाय राजा पक्का. या देशातल्या कांदा उत्पादक असेल किंवा कोणताही शेतकरी असेल, शेती मालाचे दर हे आधारभूत किमती वाढवत राहणं हे आमचं काम आहे, नाहीतर शेतकरी शेतात राहणार नाही आणि ती भूमिका पवार साहेबांची तेव्हापासून आजपर्यंत आहे. इसलिए दादा भाऊ भाई ये गुलाबी दूध हमारी आंखों में ना झोंके, आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. ठेवूनी नवी उमेद पर्व घडवूया, चालण्या प्रकाश वाट ध्येय साधीला. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं सरकार आणायचं असेल, सर्वसामान्यांचं सरकार आणायचं असेल आणि त्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा निघालेली आहे. महाराष्ट्र सजवूया, या विकास चळवळीत एकजूट होऊया. हा मराठा आणि इथला ओबीसी सुद्धा खपून घेणार नाही, त्यांच्या समाजाचे ओबीसी देखील साहेब या ठिकाणी सांगतो, त्यांच्या समाजाचे ओबीसी देखील लाभार्थी त्यांचे सोडून ते आपल्या बरोबर येतील, निश्चितपणे येतील, अशी देखील परिस्थिती या ठिकाणी आहे. ना कधीही सोडूयात साहेबांची साथ, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा.